नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर यानंतरचा प्रश्न आहे. ओके, तर यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर हा जो प्रश्न आहे तो आहे परिमेय संख्या. परिमेय संख्यामध्ये ऋण अपूर्णांक, ऋण परिमेय, धन परिमेय, धन पूर्णांक, ऋण अपूर्णांक. ओके, या संख्यावर आपल्याला काय विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे. धन पूर्णांक सुद्धा असणार आहे किंवा धन अपूर्णांक सुद्धा असणार आहे. ओके, तर आपल्याला यावर सांगितलंय खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे. काय करायचंय, खालीलपैकी चुकीचा पर्याय. आता चुकीचा पर्याय निवडताना लक्षात असू द्यायचे की दोनही संख्या दिलेल्या आहे, बरोबरीत दिलेल्या आहे. ओके, तर अशी कोणती संख्या बरोबरीत म्हणजे दोघीची किंमत सारखी, जी संख्या इथं आहे तीच ती समोर आहे असं आपल्याला इथं सांगायचं आहे. तर इथं सांगितलंय -4/9. काय सांगितलं इथं, -4/9. समोर काय दिलंय, 4/9 मायनस दिलं. तर बाळांनो, मित्रांनो, आपल्याला इथं काय करायचं आहे की 4/-9 आहे. तर हे मायनस जे चिन्ह असतं ते एका ठिकाणी असतं, ते तीनही ठिकाणी कुठेही येऊ शकतं. ते इथं पण येऊ शकतं आणि ते देताना आपण चिन्ह इथंही देऊ शकतो. असं तीनही ठिकाणी कुठेही, इथं 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 कुठेही येऊ शकतं. म्हणून हा प्रश्न काय आहे आपला, बरोबर आहे. ओके, पुन्हा इथं दिलाय याचप्रमाणे हे चिन्ह तिन्ही ठिकाणातून एका ठिकाणी कुठेही असू शकतं मायनसचं. ओके, म्हणून हे एका ठिकाणी आहे, म्हणून हा पण प्रश्न काय आहे आपला, बरोबर आहे. ओके, तर ही जी दिलेली संख्या आहे, इथं सांगितलं या प्रश्नामध्ये 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये काय सांगितलं की 5/9 आहे, धन अपूर्णांक आहे. काय आहे, ह्या ऋण अपूर्णांक होत्या, ऋण अपूर्णांक समोर पण होत्या. ही धन अपूर्णांक आहे. काय आहे, धन अपूर्णांक. म्हणून इथं मायनस मायनस काय होणार, कटणार. म्हणजेच मायनस भागिले मायनस बरोबर काय होणार, प्लस. काय होणार, प्लस होणार. म्हणून इथं मायनस मायनस कटलं, म्हणून काय राहिलं, धन. हा पण आपला का ऑप्शन काय आहे, हा प्रश्नातला ऑप्शन हा पण बरोबर आहे. मग 3 ऑप्शन जर बरोबर आहे तर राहिला चौथा ऑप्शन आपला, तो चुकीचा राहील. ओके, तर यामध्ये सांगितलंय आपल्याला की चुकीचं आहे, म्हणजे कसा चुकीचा आहे ते पाहावं लागेल. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. इथं सांगितल्याप्रमाणे मायनस भागेला मायनस बरोबर काय राहील, प्लस. मायनस भागेला मायनस बरोबर काय राहील, प्लस. तिथं मायनस मायनस आहे, कट झाले होते. इथं काय पाहिजे होतं, धन पाहिजे होतं. इथं काय आलं, ऋण आलं. ऋण आलं, म्हणून हे जे उत्तर आहे आपलं चुकीचं आहे. ओके, आपल्याला कोणतं निवडायला सांगितलं, चुकीचंच निवडायला सांगितलं. मग हा प्रश्न काय राहील आपला, चुकीचा राहील आणि हेच आपलं काय राहील, उत्तर राहील. म्हणून चुकीचा पर्याय झाला आपला 9/7 वाला. कोणता झाला, 9/7 वाला. एक प्लस मायनस मायनस, इकडे दिला मायनस मायनस प्लस होतो, इथं दिला मायनस. ओके.